सर्वांच्या अक्षरशः मन जिंकले जावे मॅच क्रमांक तिसरी. चलिए कैमरामैन थोड़ा सा कैमरा घुमा दीजिए। कामरान 63 रनों का टारगेट कितना दबाव था आपके ऊपर, क्योंकि आप टीम के सलामी बल्लेबाज, एक बहुत बड़ी जिम्मेदारी आपके ऊपर थी और शुरुआत जैसे मिलनी चाहिए वो उस तरह से शुरुआत आपको मिली, और किस दबाव में अपने आप को प्रमोट कर दे कामरान? हम हमारी जो टीम मीटिंग हुई थी, टीम मीटिंग के बाद अरुण को मैंने बोला था कि तेरा विकेट जाने के बाद पारी मैं संभाल लूँगा, तू बिंदास खेल। तो उसके बाद हमारा अयान आया, अयान ने भी एक दो पट्टे साइड साइड में मारा, उसको विकेट मत गला, मैं हूँ खड़ा लास्ट तक मैं ही मारूंगा पूरे रन। बहुत बहुत धन्यवाद, ज़्यादा समय तो लिया नहीं कामरान ने। चलिए वो टू कॉमेंट्री बॉक्स में तो सैंडी सर। बेहतरीन अंदाजामध्ये कमिट, जो मैं बोलता हूँ करता हूँ, सलमान भाईचा हा संवाद कमरान पटेलने खरोखर सत्यात उतरवला. याला म्हणतात जसं बोले तसं चाले, त्याची वंदा बी पावले. सुपर इनिंग, चांगल्या इनिंग मध्ये वळूया मॅच क्रमांक तिसऱ्या आपल्या भेटीला. आझाद खेळणे प्रेझेंटेड खेळणे प्रीमियर लीग 2025 चा कशमकश डे क्रमांक दुसरा आहे आणि त्याच दरम्यान मैदानामध्ये मॅच चालू आहे. खेळणे सुपर किंग आणि त्याच्या विरुद्धात खेळणे टायगर्स. तर टायगर्स खेळणेचा एक्स्ट्रा प्लेयर 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनपर्यंत पोहोचलेला नाही. त्यांना विनंती करतो की लवकरच आपण पोहोचायचं आहे, हे नावं सांगणं गरजेचं आहे. cricklive.in माध्यमातून अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपल्या घराघरामध्ये आपल्या मोहल्ल्यामध्ये पोहोचवली जाते. या स्पर्धेचे सर्व आदरणीय मुनावरजी पटेल, कार्यसम्राट, नगरसेवक, खूप मेहनत घेतली आहे. अनिक पटेल असेल, चांगला फटका बरोबर मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द मिड विकेट, छान असा फटका, बोलावून गेला षटकार, 6 रन. सुफियान शेखच्या बॅटमधून हा बुलंदी टोळेजंग षटकार आला. 2 चेंडू आतापर्यंत खेळले सुफियान शेख, 8 धावा त्याच्या नाभी. दुसऱ्या बाजूला पाहिलं तो सोहेल आहे आणि बॉलिंग मार्कवर शाहिद शेख. शाहिद नामध्ये दम आहे, नवी मुंबईचं नेतृत्व हा शाहिद शेख, तर पूर्ण ऑल इंडियामध्ये आणखीन एक शाहिद शेख. टेनिस क्रिकेटचे हे धुरंधर. पहिली सिंगल 2-6-9 धावा स्कोर जाते. पहिल्या ओव्हर प्रगतीपथावर टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय खेळणे किंगने. 2 अर्धशतक आपण पाहिले स्पर्धेमध्ये. काल केस मुकरी, what a lovely yesterday, the superb inning by the Case Mukri, all the first half century, and just now in the previous match Kamran Umar Patel, superb चांगला फटका. एक टप्पा जाईल कॉर्नरच्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण येईल, फील करेल मिड विकेटच्या ठिकाणी, तो पण एक सिंगल अर्जित केली. 10 वर पोहोचल्या स्कोर. सुफियान शेख पोहोचते सिंगल 9 वर आणि टोटल स्कोर मात्र खेळणे सुपर किंगचा विदाउट लॉस 10. बरोबर इनसाइड सर्कर पॉवर प्लेचं P1चं पहिलं ओव्हर हाताळताना सुफियान शेख, शाहिद शेख कम्सिंग बॉल राईट अमोर द विकेट. फुल टॉस इन ऍक्शन. पहा, पहिला जो फ्रंटचा पाय बरोबर नेला, दाब दिला आणि बॅटच्या तडाख्यामध्ये हा जातोय सरळ थेट 2 धावांसाठी. 5 चेंडू आतापर्यंत हाताळले, 5 पहिली सिंगल, 2-6-1 आणि 2 तब्बल 12. एकी मात्र विकेट आतापर्यंत मिळाली नाहीये. चांगली सुरुवात म्हणता येईल, 12 धावा लागतात खेळणे सुपर किंग. मिस टायमिंग स्ट्रोक, चान्स फॉर द विकेट, इज अ फर्स्ट विकेट. चांगले टोळे म्हणजे जंगाची फलंदाजी करताना मिस टायमिंग स्ट्रोक, नामचक मारायचं, काऊ काढण्याच्या वरून फेकायचं होतं पण टॉपेज लागल्या गेल्या आणि ही विकेट कॉटॉन बॉल करताना शाहिद शेखने मिळवली. पहिली विकेटचं पतन, पहिला झटका लागला खेळणे सुपर किंग. 12-1. जाऊया आणि सकाळच्या या मधुर वातावरणामध्ये एक मधुर संगीत. डीजे ऑपरेटर प्लीज.
नवीन फलंदाज सोएब पटेल मैदानाच्या आत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु ड्रॉपेज लागला गेला आणि तिथेच कॉट ऑन बोल्ड करताना स्वतःच्या गोलंदावर स्वतःने घेतलेला गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलं अर्थातच खेळणे टायगर्सला. 12-1 सद्यस्थिती आहे. 12.1 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आत आलं. नाव आहे सोएब पटेल, अदनान पटेल. परिचित नाव. जेव्हा आझाद खेळण्याचे वारस थोडा शोधताना दमछाक होत होता तेव्हा अदनान असेल, मुनाफ असेल याने साथ दिली आणि खऱ्या अर्थाने आपले जे वारस आहेत ते वारस पाहायला मिळाले आझाद खेळण्यासाठी. त्याच्यापैकी एक अदनान पहिला चेंडू रिलीज केला, फ्लॅट सबमॅन डिलिव्हरी. आझादी दिली नव्हती, ज्याचं स्वतंत्र मात्र खुलं करू दिलं नव्हतं. खुल्या हाताने बॅटिंग करताना डावक्या अर्थात बॅट्समॅन स्ट्राईकवरती अर्थातच सुफियान शेख. दोन्ही ज्येष्ठ खेळाडू सामने सामने. एक विकेट किपर ॲज बॉलर म्हणून अदनान. ज्येष्ठ खेळाडू बॅकफुटवर जाताना प्रतीक्षा केली, शॉट पूल केला, परंतु टायमिंग मिळाला नाहीये मिड विकेटला. व्हॉट अ लवली कॉट. साईद शेख पहिले ओढ टाकलं साईद शेखने आणि छान झेल. काय बॅलन्स होते यार, सुपर्ब. आणखी एक झटका, मोठी विकेटचं पतन. 12-2. जिथे बिनगडी बाद 12 तिथे दोन झटके 12-2. 12 पर लॉस ऑफ टू विकेट. येस डीजे प्लीज. पन्नास मिनिटांनी वापसी आपण करणार आहोत आणि उर्वरित ज्या मॅच आहेत 4, त्या 4 मॅचेस आपल्या भेटीला येतील, परंतु याच्यानंतर मात्र ब्रेक. प्रार्थनास्थल इथे प्रार्थनेसाठी मात्र हा वेळ मात्र दिला गेला आहे. बरोबर 1:50 आपण रुजू. फुल टॉस, मिस टायमिंग शोक, अनदर चान्स फॉर द कॅच. हो 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 हो, सिली मिड ऑफ सर्व्हर. थोडासा दूर, टाळ्या टोपटून थोडासा उशिराने मात्र झेप घेतली. वेळ निघून गेली होती मित्रा. चान्स होता, परंतु इथे काय गोलंदाजी चालली. अदनान पटेल आपल्या नावाला लौकिकेला साजेस अशी बॉलिंग. बॅकफुटवर गेल्या जागा बनवून आणखी विकेट मिळेल काय तर थोपवण्याचा प्रयत्न, पण बीट करून जातो मेरे 4 स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रयत्न जरूर चौकार आला. 3 डॉट. 1 विकेट मिळाल्यानंतर चौकार. 16-2. आता सादर झाल्यावर चौकार आवश्यकता आहे, कारण थोडीशी गाडी फसलेली आहे. धावा मात्र मिळत नव्हते. चौकार आला. ग्रेट यॉर्कर, परफेक्टली बुंदा. ये अनुभव एक्सपिरियन्स मॅन सांगून जातो. अनुभव भरपूर आहे अदनान जबल. मुलगा मात्र या स्पर्धेमध्ये लीग मध्ये खेळू शकत नाहीये, कारण उजव्या हाताला लागलेली त्याची जखामत, दुखापतमुळे, इंजुरीमुळे त्याचा खेळत नाही. पण वडील मात्र मैदान गाजवताना 5 चेंडू आतापर्यंत अदनानने रिलीज केले, 1 विकेट घेतली, फक्त 4 धावा मोजल्यात. चौकार. Oh my God! Easily, silly me down. No mistakes. Another wicket to the Adnan. 3rd wicket of the team, King Tigers. दयनीय अवस्था. तू चल मैया. 3 विकेट 16. 2 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. जबरदस्त खेळ कालपासून या पर्व 2 प्रीमियर लीगला सुरुवात झाली. लोकनेते, नवीनचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचा अनावरण. त्यांच्या सोबत पहिले खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेब प्रथम महापौर यांच्या समेत होते. त्याचबरोबर कार्यसम्राट लीलाधर नाईक साहेब हे नगरसेवक त्यांच्या समेत होते आणि स्पर्धेचे सर्व मुनावरजी पटेल
सर्व झोकून दिले आहे प्रत्येकासाठी. मात्र ही स्पर्धा मात्र त्याने ओपन केली आहे. अगदी 14-15 वर्ष कोवळ्यापासून मुलापासून व्यासपीठ देताना अगदी 60-65 पर्यंत खेळाडू मात्र जमले गेलेत या लीगमध्ये. पर्व 2 टाक डाऊन द ग्राउंड, सरळ दिशेला अप द अपी शॉट ऑन द अप, लॉंग ऑफ खुल्ला, तिथे डिक्लेरेशन. 2 धाव मात्र मिळतील. 18 ओव्हर मात्र 2 धावसंख्या पोचली गेली. 18 पर लॉस ऑफ 3 विकेट. 75,000 प्रथम, 50,000 द्वितीय, 25,000 रोख कॅश तृतीय अशी सजलेली ही आकर्षित प्रीमियर लीग KPL केनेगाव प्रीमियर लीग. खूबसूरत प्रीमियर लीग मी म्हणेन, अतिशय जबरदस्त. थेट प्रक्षेपण, नावाजलेले अंपायर, नावाजलेले कॉमेंटेटर्स आहेत सचिन गिरी त्यांच्या समेत, ज्याने ती जवळजवळ 25च्या वर 30च्या आसपास समालोचकांनी जादू केली आहे. आणि प्रत्येकाच्या कानी ही पडलेली आवाज आमचे मनोज पाटील फ्रॉम मोशीगाव. 18 वर 3 2.2 ओव्हरचा झाला खेळ. समज तिसरी ओव्हर आपल्या भेटीला. बॉलिंग मार्क पर शोएब पटेल. हबीब खान इज बॉलिंग मार्क. स्ट्राइक शोएब पटेल. सुपर टप्पा पडल्याने चेंडूने घेतले. वन कटर बॉल. लाजवाब बॉलिंग यार. बियॉन्ड द स्टंप व्हेरी बिग मॅन दम मुन्ना पटेल. मजबूत आहे पण खेळाचा जोर अजून कमी झालेला नाही. कित्येक खेळ आम्ही आकर्षित पाहिल्यात मुनाबच्या दमच्या ॲज बॅटर म्हणून. पॉईंट खडक केले डीप केवर, डीप एक्स्ट्रा कबा. चौथा बॉल हबीब खान एक कमजिम बॉल. ओ सुपर फिल्डिंग ऑन द फॉलो थ्रू. किती क्विक मध्ये गेला, ड्राईव्ह केला होता पण ते चाणक्य असं बॉलरने फॉलो थ्रू मध्ये फील करताना धाव मात्र नाही. सुपर वर 4 चेंडू परत टाकल्यात, फक्त 2 धावा. इकॉनॉमिक रेट मध्ये बॉलिंग टाकताना मिस टायमिंग शो गी चान्स फॉर द अनदर विकेट. ओ हो 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 ड्राईव्ह केली परंतु शोवर प्रत्येक ठिकाणी शोवर हाडलं गॅर शोवर, कारण सिलिमिट आपला पोचू शकला नव्हतं. इथे पोचलं होतं पण बॅलन्स गेला, शरीराचा तोल गेला. हरकत नाही, ट्राय करणं महत्वाचं. स्क्वेअर ऑफ द पॉइंट जिथे जॉन्टी रोड्स, जिथे युवराज सिंग, जिथे मोहम्मद कैफ ती जागा दिली म्हणजे त्याचं महत्व पहा. व्हेरी गुड फिल्डिंग चा मुजाहरा करण्याची संधी दिली कॅप्टनने. नॉन द लास्ट बॉल, शेवटचा बॉल, तिसरा ओव्हर 19-3 दयनीय अवस्थेमध्ये जाताना फिरवले बॅट, भिरकावले परंतु निशाणा लागला नाही. सबमेन डिलिव्हरी. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. 19 वर 3 अशी खूप कमी धावसंख्या. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला खेळणे सुपर किंगने आणि तिथेच 51 विकेट गेल्या आणि फक्त 19 धावा. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय थोडासा महागडा पडतोय खेळणे सुपर किंग. 19 वर 3. आता बॉलिंग मार्क पर चौथा आणि टीम कडून चौथा आणि आपलं पहिलं टाकण्यासाठी मुजम्मिल. समोर शोएब पटेल. टॉप एज लागले गेले. डाऊन द बॉल. 4 खेळाडूच्या समोर बरोबर मधोमधा चेंडू नो लँड मध्ये पडला. परत तुम्ही असे 4 शब्दाने काय करावं सुचलं नव्हतं. वेळ झाली होती. कोणी मध्ये 4 फिल्डर पैकी झेल टिपू शकला नाही. ड्रॉप द कॅच म्हणण्यापेक्षा हा झेल मात्र नो लँड मध्ये पडला. परंतु त्या दरम्यान धावा काढल्या ते बॉलवरती 2. 21 वर 3 अशी खराब स्थिती म्हणेन. आता टोळेजंगी षटकारांची आतिषबाजी करणं दुसरं काम उरलं नाही. चौकार षटकाची फक्त भाषा बोलणं गरजेचं आहे, कारण जेमतेम 50 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण इथे लागल्यात फक्त 21. फटका चांगला कावकरच्या बीट करेल का ट्राय केली होती परंतु व्हॉट अ लवली ड्राइव्ह. बट ड्रॉप द कॅच. हाफ चान्स. व्हेरी हार्ड कॅच. कौतुक करावं लागेल त्या फिल्डरचं. हबीब बेल 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 ट्राय हबीब. जवळजवळ 10-12 पावला पुढे जाऊन झेप घेण्याचा प्रयत्न केला पण थोडासा तोकडा पडला. हा झेल 2 धाव आणखी मिळत्या. थेंबे थेंबे तळेस असे असं चाललेला खेळ. 23 वर 3. 23
3 wicket. 23 loss of the 3 wicket. Fourth in progress. जास्त वेळ घेऊ नका, मी एवढंच म्हणेन अदनान. वारंवार अडथळा निर्माण करू नका. मैदानाच्या आतमधून एखादी ओव्हर संपली ना तर जा. ही हंबेली रिक्वेस्ट आहे ऑल ऑफ द प्लेयर ॲज वेल ॲज अ स्पेक्टेटर. ओव्हर द विकेट राईट आर्म ओव्हर द विकेट, पण पिचिंग होतं ऑफसाईडच्या थोडासा मात्र बाहेर निघाला. स्विंग जास्त झाला आणि त्याला दंडित करताना रुपेश जिसामतने सांगितला खराब मारा, एक्स्ट्रा धाव मिळते. पुन्हा एकदा वळायला बॉलिंग मार्कर मुजामिल शाह. डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लांबाची गरज नाही सचिन, कारण त्याच्या सरळ बॉलला लागल्यानंतर त्या टोळेजंग इमारती आहेत त्यांना लागणार चेंडू मात्र सरळ कमबॅक रिटर्न येतोय. सुपर फिल्डिंग. स्क्वेअर लेग द विकेट. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी टर्न केल्या मनगटाच्या साहाय्याने हलकीशी ती मनगटाची ताकद दाखवली. फ्लिक ग्राफ द रिस्ट. 25 धावा 3. इथून फक्त 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 मध्ये 3-4 षटकार आले ना तर मॅचला मजा येईल, पण धावा मिळत नाही. फक्त 25 वर 3. ओ हो, यार करून घेतला. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला जाऊन स्ट्रोक खेळायचं, पण त्याची ती रणनीती आहे ना ती मात्र हाणून पाडली गोलंदाजाने. खराब शॉट सिलेक्शन. धाव जरूर मिळेल, फक्त सिंगल. पहिला चेंडू 2-2 वाईट, नंतर 1-1 असे 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. इथून 8 चेंडूचा खेळ. जोरदार हमला बोल करणं गरजेचं आहे. सोएब पटेल असेल, सुफियान पटेल असेल या बॅटरसाठी. पिचिंग डाऊन टू लेग. खराब चेंडू. वाईट बॉल. एक्स्ट्रा मिळेल. 27. काल 78 सर्वोच्च होतं सचिन, परंतु 78-79 फटका चांगला. या फटक्यांची अत्यंत आवश्यकता आहे. त्या फटक्याला फेकून देताना सरळ पोहोचवलं. वाईट स्क्वेअर लेगच्या वरून आला षटकार. छरन. थर्टी 3 लॉस ऑफ द डे. षटकाने थोडीशी जादू केली, परंतु इथे झाला चौथा ओव्हरचा खेळ समाप्त. 4 ओव्हर तर इथे संपतात. 33 वर 3 सद्यस्थिती. बॅटिंग करण्याचा निर्णय घेताना थोडासा मत बांधून ठेवलाय खेळणे टायगरच्या बॉलरने. खेळणे सुपर किंगला. 33 वर 3. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 मध्ये 2-2 धमाक्यांची आवश्यकता. तर जेमतेम कुठेतरी 50च्या वर किंवा आसपास पोहोचेल. त्या दरम्यान खेळ थोडासा थांबलाय. आपण जाऊया एक आणखीन संगीत ऐकण्यासाठी. थँक्यू सो मच. बॅक टू द क्रिकेट. आझाद क्रिकेट प्रेझेंटेड खेळणे प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला. एका बाजूला बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर खेळणे सुपर किंग ज्याने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 वर 3 असा स्कोरवर लावलाय. आता 6 चेंडूचा शेवटचा ओव्हर. खेळणे टायगर्स कडून बॉलिंग मार्कवर हणामारीचा ओव्हर घेऊन बॉलर सोहेल पठाण. Yes, wicketkeeper change away from the body of some pitching झालाय. Oh my God, यशस्वी स्टार्टम आहेत. उभे मालूम तर मी कालच माहिती दिली होती. त्यांनी आवर्जून सांगितलं आरके ट्रॉफी दॅट इज नॉट इझी टू एनी प्लेयर टू प्लेड दिस. नावाजली ते प्रसिद्ध ट्रॉफीमध्ये खेळणं प्रत्येकाचं स्वप्न होतं सचिन मनोज. त्या 9 पैकी 7 वेळेला यशस्वी स्टार्टम खेळल्यात. अंगावर काटे येतात यात. राहुल 11 ऑफसाईड ऑप्शन. चांगला मारा खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला नव्हता. बायचा इशारा. थँक्यू सो मच शशी. 2 पैकी फक्त सिंगल. ज्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने मारझोड उठवली जाते बॉलरची, आणि त्याच ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये फक्त सिंगल. सोहेल पठाण. गुड बॉलिंग लाईन अँड लेंथ. कडक कडक बेधडक. पाहूया किती धावा येत. षटकार आला.
कारण तो येस येस आणि हबीबने सांगितलं येस, थोडंसं लक्ष नव्हतं पण हरकत नाही हबीब. सर्वनं पाहिलं षटकार दिन, षटकार आलाय मोक्याच्या क्षणी. डॉटने सुरुवात केली सोहिल पठाणने, परंतु त्याच्यानंतर बाई झाली आणि षटकार. अजून 4 चेंडूचा खेळ, 4 मध्ये 2 धमाके आले ना तर मजा येईल मॅचला. तिथे 50च्या वर जाईल, 50च्या वर रोखून देण्याची. किती राहिले? येस 3 बॉल राहिलेच. 3 चेंडूचा आम्ही दुरुस्ती करतोय. चुकीची दुरुस्ती केली गेली. 3 चेंडूचा. ओ माय गॉड, इन ऍक्शन. ओ गोइंग 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 ओव्हर द अनदर इज बॅकमॅन. इज अनदर मॅक्सिमम रन. आएगा मजा. वाट बघितली आणि आता वाट लावायला सुरुवात केली बॅटरने. नाव आहे सोहेब पटेल. 12 मध्ये 26. वेल डन सोहेब, सुपर्ब यार. पॉइंट जवळ आहे, शॉट एक्स्ट्रा जवळ आहे, परंतु पाहायला तर 30च्या बांधे डीप एक्स्ट्रा काही लावलेला आहे. डीप एक्स्ट्रा का बा. ओ माय गॉड, आधी रागाने मारायला गेला आणि ते बॅट अगोदर चालली बॉल. त्याच्यानंतर काय करामत केली विकेटच्या पाठीमध्ये. छान अक्षरशः विकेट किपर. वेल डन. विकेट मिळाला सेकंड लास्ट बॉलला. बॅट्समॅन यांनी करामत केली. तो परतला. ती स्कोर पोहोचलेला 46. एक ब्लास्ट आला तर 50च्या वर. बाबन एस डीजे संगीत चालू राहील. कैफ खान और गुपराम खान को एक छक्के के लिए 2000 सोडून दिलंय. अजूनही संधी आहे. कटर बॉल टप्पा पडण्याचे घेतलेले बनन जास्त ज्यादा एक्स्ट्रा लेग ब्रेकर. 47 फोर लास्ट बॉल. 2000 मध्ये कॅश. षटकार जर हल्ला. ओ माय गॉड, लवली लेग ब्रेक. हे लेग ब्रेक हाताळले तेव्हा आम्हाला जॅकीरची आठवण झाली. काय गोलंदाजी आझाद खेळणे. जॅकीर पप्पाही चांगला टाकायचा, परंतु जॅकीर दॅट इज अ सुपर लेग ब्रेकर होता आझाद खेळणे. इथून एक इनिंगचा खेळ मध्ये समाप्त. बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर खेळणे सुपर किकने धावा जमवल्या 47 आणि टार्गेट सेट केलं. खेळणे टायगर समोर बरोबर 48. 4 ओव्हर 8. 48 टू विन. त्या दरम्यान जाऊया आणि ऐकूया संगीत.
डीजे प्रसाद माने यांनी आज कालपासून कमाल केली यार. विविध गीत, विविध संगीत जे ऐकायला मात्र आमच्या दर्शकांना, प्रेक्षकांना खूप आवडतं. जमलेल्या चांगल्या आमच्या उपस्थित लाडक्या प्रेक्षकांचे आम्ही पर्व 2 खेरणे गाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनापासून स्वागत करतोय. 48 धावांचं टार्गेट मात्र आता तिसऱ्या मॅच मध्ये उभं केलं. शेवटच्या क्षणी आलेले ते षटकार वाटेल होतं 35 जेमतेम जाईल, परंतु 2 षटकाने जादू करताना 48 पर्यंत टार्गेट सेट करताना मदत केली आहे. आवर्जून उल्लेख करायला लागेल त्या बॅटरचा. सोहेलने 48-48. सुफियान शेख. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण याच्यानंतर आपण प्रार्थनेचा वेळ आहे. सुफियान प्लीज जास्त वेळ न घेता लवकरात लवकर मात्र खेळायला सुरुवात करा. मॅच क्रमांक 3. उमर पापा पाहू शकता, एक ज्येष्ठ गोलंदाज. त्या गोलंदाजाने अक्षरशः 25 वर्षापूर्वीचा जर गोलंदाज बघितली असेल, व्हेरी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप. इलियास पटेल असेल, जाकीर असेल, अजीज असेल, पापा असेल, या गोलंदाजांनी खूप मात्र दहशत माजवली होती ती 25-30 वर्षाचा आझाद खेळणे. त्याच्यानंतर जिथे युजफुल बॉलर म्हणून उमर पटेल ही चांगली गोलंदाजी टाकायची. युजफुल बॉलर थेट जावे बॅक टू द क्रिकेट. 48 धावांचा टार्गेट. पहिलं ओव्हर सुफियान शेख बॉलिंग मार्क पर लेफ्ट हँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू अकोट टप्पा चेंडू बॅकफुटवर गेला, हुक केला पण टायमिंग नव्हतं, फक्त सिंगल. एक आहे ना. येस थँक्यू. सीसीजी साटम आणि त्यांच्या सोबतीला स्वेरलेगला आपण पाहतो रुपेश सामंत. आणि तिसरा अंपायर म्हणून शिवरामजी वैती, सचिनजी मुंडे आणि संपूर्ण टीम cricklive.in च्या माध्यमातून थेट प्रेक्षक पण आपल्या घरामध्ये पोहोचवण्याचं काम करतात. रोनक तांडेल डिजिटल स्कोरच्या भूमिकेमध्ये आणि कॉमेंट्रीचा जिम्मा मनोजी पाटील असेल, सचिनची जे आवाज कालपासून दनांत आहे. आणि त्यांच्या सोबतीला मी कोपरखळण्यावरून संतोष म्हात्रे. एक धाव लागलेलं आहे, दुसरी धाव येते वाईटच्या रूपामध्ये. पहिली सिंगल, नंतर एक वाईटच्या रूपामध्ये 2 धाव मिळतात. लक्ष्य 48 धावा. पहिले बोट टाकण्याचं जिम्मा सोपल्या जबाबदारी दिली सुफियान शेख वरती. आणि समोर आघाडीच्या बॅट्समॅनचा विचार केला तर साईद शेख आणि त्याला साथीला ज्येष्ठ प्लेयर एक्सप्रेस मॅन अदनान. बरोबर. बिलापूरच्या आदरणीय आमच्या इरफानजी पटेल यांचं आगमन होते. सरचे स्वागत आहे इरफानजी पटेल. बड़े दिल से आपका इस मंच के शाहबाज के इरफानजी पटेल. व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत आणि खास करून आमचे मुनावरजी यांचे एकदम निकटवर्ती सर्वास या प्रीमियर लीगचे शिल्पकार, आदरणीय कार्यसम्राट 24x7 अशी ओळख असलेले आमचे मुनावरजी पटेल. खेळणे प्रीमियर लीग लेफ्ट हँड राऊंड द विकेट. लो फुल टॉस खास विशेष फायदा उठू शकला नाही. बॅटच्या बरोबर आतल्या भागाला लागला, तो मिडल ऑफ द बॅट केला असं कदाचित. मिड विकेटला खूप जागा आहे. P1चा पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी जबाबदारी दिली सुफियान शेख वरती. 3 चेंडू आत्तापर्यंत 2 चेंडू आत्तापर्यंत झालेत आणि स्कोर लागले 2. 48चा पिच्छा करताना डाऊन द बॉल. केप खान कडून मात्र आदर सत्कार केला जाईल. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आदरणीय इरफानजी पटेल. एक धाकड ऑलराऊंडर. कालपासून अक्षरशः केप खानचे हात शिवशिवतात कधी बॅटिंगसाठी, परंतु हात चांगल्या हाताने मात्र हे स्वागत केले जातं. शापचे उद्योजक. स्वागतम सुस्वागतम. येस मनोज. अतिथी देवाप्रमाणे मानलं जातं आणि अतिथी त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र कैफ खान कडून माईचं उपदाराचं हे प्रेमाचं प्रतीक. उद्योजक त्यांचे सुपुत्र यांनाही मात्र तो सन्मान पिताश्रींना दिल्यानंतर वडिलांनी दिल्यानंतर त्याच मुलाचं त्यांच्याच मुलाचं ते स्वागत केले जातं. स्वागत करताना कैफ खान अतिशय उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू, कमालीची बॉलिंग यार.
7 धाबा. सिंगलने सुरुवात वाईट, त्याच्यानंतर डॉट 1-4 आणि पुन्हा एकदा डॉट. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि धाबा खर्च केले 7. लक्ष्य 48 धाबा. मॅच रंगेल. मी म्हटलं होतं 50 पर्यंत पोहोचला तर मॅचला मजा नाही. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. टप्पा गेलाय बिल्डिंगच्या या कटाराला लागून पुन्हा एकदा मैदानाच्या आत. फक्त सिंगल मिळते. सिंगल नाही घेतली ना. येस अनिप भाई पटेल आपले मित्र इथे आलेले आहेत. जिगरी दोस्त, जिगरी यार. यारांना खूप महत्वाचा असतो. सचिन, मनोज यांना रोन दुनिया टिकी रहती है. यस अनिप भाई आपको मंच के ऊपर आना है. अनिप पटेल, माझी आवाज आपल्या कानापर्यंत. तुमचे आदरणीय उद्योजक मित्र इथे खास करून या स्पर्धेला भेट देण्यासाठी शहाबाजवरून आपण परत या. पहिला ओव्हरचा खेळ झाला समाप्त. अप 1 more इज कम्प्लीटेड. 8 विदाउट लॉस. अजूनही 40 धावांची आवश्यकता. 40 धावा अजून बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी. याच्यानंतर मात्र प्रार्थनाचा वेळ आहे. प्रथम गायकवाड वर जिम्मा सोपवले, जबाबदार दिले. 24 चेंडू आणि 40 धावांची आणखीन आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. P1चा पहिलं ओव्हर काय सुपर टारलं गेला. फक्त 8 धावा खर्च केला. आता प्रथम गायकवाड बॉलिंग मार्क. पीचं दुसरं षटक ओव्हर टाकण्यासाठी. पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर आहे. त्याचबरोबर दरम्यान आमचे चाचू आदरणीय हनुमंत दळवी यांचं आगमन होते. चाचू आपलं सरसे स्वागत आहे. येस माजी परिवहन समितीचे सभापती. क्रिकेट म्हणलं तर चाचूंची पावलं ने भेट दिलेली आहे. खेळणे प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये. सरसे स्वागत करतो आम्ही चाचू. या स्पर्धेचे शिल्पकार सर्व मनोहरजी पटेल साहेब यांच्याकडून. दुसरं प्रगतीपत्र 12 धावा लागल्या धावफलकावर आणि बॉलिंग मार्कवर आलेला आहे प्रथम गायकवाड. पहिल्या चौकारीने स्वागत केलं. 8 होती तिथे 12 पोहोचलेलं आहे. 48 लक्ष. व्हेरी क्लोज पॉइंट. डीप कव्हर. बॅकफुट वर गेला. कडा पंच. व्हॉट अ सुपर जॅक. 1 बाउंस क्रॉस द बाउंड्री फॉर 4 and 4 run. डीजे बोनकोडे गावचे आमचे ज्येष्ठ समाजसेवक तसेच माजी परिवहन सभापती हनुमानजी दलवी साहेब यांचं आगमन आमच्या मंचावर झालेलं आहे. मी आमचे सर्वसेवा हनीफ पटेल यांना विनंती करतो की त्यांच्या हातून हनुमान दलवी साहेबांचा सत्कार करण्यात यावा. स्वागतम सुस्वागतम. खेळणे टायगर्स अजम महापरे यांचं ही टीम आहे. ओनर मालक तो पिछा करताना आता चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेले. 17 गडी बाद. दमदणी सुरुवात. फक्त 8 चेंडूचा खेळ झाला. हे ओव्हर खूप थोडंसं मागडं जातोय. अकोट त्याच्यामध्ये सोडून दिले. पिचिंग ऑप्शन बाकीचा तमाम काम केले. रुपयाचे सामान्य बॅट करार देताना एक्स्ट्रा धाव मिळते. आता 18 वर जाऊन पोचले. लक्ष्य 48. अशा धावा जर वारेमाप दिल्या. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर अतिशय जबरदस्त टाकलं, परंतु या ओव्हरमध्ये प्रथम थोडासा मागडा ठरताना खेळणे सुपर किंग. ओ ग्रेट कॅच. व्हॉट अ कॅच. काल अफलातून झेल स्क्वेअर लेगला टिपला तो 1 हँडेड इरफान कुरेशीने. आता झेल टिपलाय त्याच्या बरोबरीने निश्चित हा झेल आहे. कॅच ऑफ द डे. व्हॉट अ कॅच. कॅचेस विन द मॅचेस. कसे झेल मॅचेस फिरवतात, सामन्याला कलाटणी देतात. जिवंत उदाहरण. सिली पॉइंट. सिली मिड ऑफ. बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या बाजूला एकनाथ सोळकर आपल्याला पाहायला मिळायचे, पण इथे व्हॉट अ लवली कॅच यार. रोंगटे मात्र खडे केले या कॅचने. सुपर कॅच.
फकी बोल बाय प्रतिमेश गायकवाड. व्हेरी एक्सपिरियन्स. बॅक टू द पेबिलियन. मोठा हादरा बसलोय. इथून थोडासा चान्सेस थोडीशी अंदूक झालेली जी विजयाची आशा आहे ना ती जिवंत मात्र निश्चित होऊ शकते. इज अ टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. जर मॅच जिंकली ना अफलातून या झेलला त्याचं संपूर्ण श्रेय जाईल. व्हॉट अ कॅचर. रोंगटे खडे केले. कॅचेस विन द मॅचेस. आता आला क्रिकेटचं आणखीन मोठं नाव. आक्रमक बॅटर मुनाफ पटेल. दम अंडरम पासून सुरुवात परंतु मोठमोठ्या ओ माय गॉड थोडंसं शरीर जरूर वाढलंय आणि नो बॉलचा इशारा. 6 प्लेयर आय थिंक एकाच आणखीन लगातार 1-2. येस आणि 3 षटकारासाठी 5,000. आणि पटेल बॅकफुटवर गेला. जागा बनवली नाही. थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या पॉइंट बॅकफुट पॉइंट अँड पॉइंटच्या मधून सनसनीत हा स्क्वेअर कट 4 रन. पहा एक चूक किती मागात पडते. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅग झालं आणि त्याचा खामी याचा. प्रथमला बोगायला फुल टॉस स्लो ती मिड विकेटला जातो कोणच्या ठिकाणी. फील खेळतो सुपियान. वेल डन सुपियान. सुपर फिल्डिंग. 2 धाव मात्र मिळत आहेत. ओव्हरची झाली लांब लचक वाढलेलं ते षटक अखेरकार संपलं. काल आम्ही 7 वाईट पाहिले पण हे लांब लचक जे ओव्हर होतं अखेरकार संपलं. 2 ओव्हरचा खेळ पॉवर प्लेचा खेळ संपला. 25 धाबा. दमदार सुरुवात म्हणतात. 12.5 धावांच्या सरीने कुठल्या 25 धाबा 2 ओव्हरच्या समाप्तीवर. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 23 धाबा. मॅच बनेल पण एक मॅजिक स्पेल आला ना मॅचला जरूर करवट पाहायला मिळेल. तोपर्यंत जाऊया ऐकूया पुन्हा एकदा संगीत. डीजे अ, 25 झाले. 12.5 धावा. येणारे 18 चेंडूचा खेळ. बाकी 18 गेंदेवर 23 रन. आने वाले 18 गेंदेवर 23 रन की दरकार मैच जीत के लिए. अशर फकी इन द बॉलिंग मार. ये वर आहे ना हे सांगून जाईल मॅच कोण घेऊन जाईल. इज अ ओव्हर व्हेरी क्रुशियल मिडल. 5 ओव्हर 3री ओव्हर डेफिनेटली व्हेरी इम्पॉर्टंट. बॅकफुटवर जाताना बॉलर बॅक टू ड्राईव्ह. रिटर्न आले. बॉल सिंगल घेतली. पहा धावताना दमछाक होतो पण जास्त धावत नाही मुनाफ. तो फक्त बॅटने फेकतो. धाववतो गोलंदाजाला फिल्डरांना. पाहिले आम्ही आक्रमक त्याच्या नसानसात जोडलेली आहे. नसानसात भिडलेली आहे. व्हेरी स्ट्रॉंग अटॅकिंग बॅटिंग बाय मुनाफ. इवोलक. एक सिंगल येते आता. धावा मात्र 22. 22 अनदर इन 17. 17 चेंडू आणि 22 धावा. एखादा मॅजिक स्पेल टाकणार तर मॅच मध्ये सचिन मनोज निश्चित कमबॅक. सर फकी इन द बॉलिंग मार्क इन द व्हेरी क्रुशियल मोमेंट फ्रॉम खेळणे सुपर किंग. ग्रेट बॉलिंग यार. सुपर बॉल. काबूमध्ये आणणारा चेंडू टाकला होता. परफेक्टली मिडलमध्ये टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूला इन कटर आणताना आत आणलं. प्रत्येक षटकात हनीफजी पटेल डमसाठी तर यारा आहे. त्याच जवळजवळ तेवढं तितकंच क्रिकेट केल्या. साथीने क्रिकेट त्याचा हा पहा. आणि पटेलने सांगितलं का खास आहे डमसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 कॅश. 27 धाबा 1 गडी बाद. 2.2 ओव्हरचा खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवर बॉलिंग टाकताना असेल फकी. समोर डम. पिचिंग डाऊन ऑफ साईड ऑफ स्टंप. ते चांगलं होतं पण कुठेतरी ऑफ साईडला यार करण्यापर्यंत थोडीशी मागणी केली होती. प्रश्न विचारला त्यात कोणतीच चुकी नाही गैर नाही. डेफिनेटली आस्क द क्वेश्चन द अंपायर व्हाय. पण त्यासाठी तुम्ही किती वेळ घेता त्यावर निर्भर असतं स्पोर्ट्समॅनशिप तुमची खिलाडू वृत्ती. फक्त टाळी ठोपल्यानं पुन्हा वळायला बॉलिंग मार्कवर. द गुड क्रिकेट बाय बॉलर. बॅकफुटवर गेल्या. जागा बनत. स्क्वेअर ऑफ द विकेट. नो बॉल.
नो बॉल. छातीच्या वर आढळलं शशी साटमला, ते सांगितलं. इट्स द बीमार. अनादर चान्स फॉर द हिट टू सुपर हिट बाय डम. डमसाठी सुवर्ण संधी, फ्रीची सुवर्ण संधी आहे समोर. सोडून दिले अपसाईड ऑफ स्टंप. या पक्काची गोलंदाजी केलं तर जास्त बॅटीनं बॉलरवरती आघात करण्याची कोणतीच सचिन आवश्यकता नाही. सटीक लाईन लेन तरच मॅच मात्र आपण जिंकू. हे थोडं विसर पडलंय मी म्हणेन असर फकीला, कारण वारंवार आता पाहिलं तर वाईट, नो बॉल वाईट, म्हणजे फ्री हिटची अजूनही संधी समोर आहे मुनाफ झालं. पण धम इज अनदर चान्स फॉर द फ्री हिट. फटका चांगला आहे, कबा एक्स्ट्रा कबा दुरून क्षेत्ररक्षण फील करे. सिंगल बर फक्त समाधान मानावं लागतं. सिंगल घेतली. 31 धावा लागतात. लक्ष 48. आणखीन 17 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील 15. 15 मध्ये 17. मॅच बनेल अजूनही सट्टीक लाईन मधून टाकल्या तर. एक समय त्याला सांगतो पप्पाचा खेळ, पप्पाची गोलंदाजी आझाद कधीही विसरला नाहीये. त्यामुळे यावरच झालं निश्चित आवश्यकता खेळणे सुपर किंगला. पापा काहीतरी मध्ये धडे देईल. उमार ओ कडक स्ट्रोक यार, काय सरळ बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द लप डाऊन द ग्राउंड एक्झॅक्टली स्ट्रेट. सेपेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट. 2 रन. 33 धावा 33. आता इथून 15 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 15 धावा. 14 चेंडू आणि 15 धावा. 14 गेंदे 15 रन. जास्त अंतर नाही चेंडू आणि धावामध्ये, फक्त 1. 14 मध्ये 15. 2-3 डॉट थोडेसे घोटाळे करतील. बॅकफुटवर मात्र नेतील खेळणे टाक, मग तेच जमत नाही बॉलरला आतापर्यंत. करावा लागेल. काऊ कोण्याच्या मध्ये सांगितलं तर सिली मिडावच्या ठिकाणी सर्वात अनुभवी पापा उमर. कडक 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 बेधडक बॉट लवली स्ट्रोक एक्स्ट्रा खबा. वाईटिश लॉंग आउट मधून मार्ग काढला आणि सनसनीत चेंडू मात्र अरपार फरार. 4 रन. डीजे ऑल इंडिया. आणि आता नवी मध्ये साईज. व्हॉट अ बेहतरीन स्ट्रोक, जस्ट लाईक द विरू सेहवाग. नो फुटवेअर, खडे खडे. 4 रन. यार ग्रेट शॉट यार, अफलातून नजाकत. क्रिकेटमध्ये हे वेगळे फटके सचिन मनोज जेव्हा जेव्हा आले तेव्हा मात्र अजूनही प्रेक्षकांचा जो फटक्यामध्ये जी रुची झाली त्यापैकी ओव्हरची झाली इथून समाप्ती. येणारे चेंडू असतील 12 मध्ये, आता फक्त 9. मॅचचा पूर्ण जो टेम्पो आहे, जो मोमेंटम आहे तो स्लिप झालेला आहे. मॅच या धावांचा पिछा करणारा खेळणे टायगर समोर. ए डीजे बारह चेंडू आणि 9 धावा. 12 गेंदे और 9 रन की मैच जीत के लिए आवश्यकता जरूरत. ड्रिंक्स टॉली आणि जवळजवळ ड्रिंक्स घेताना मैदानामध्ये पाहतो थोडासा खेळ थांबले. याच्यानंतर मात्र थोडासा विश्राम घेतला जाईल. सचिन 1:50 मिनिटांमध्ये 2 ला 10 मिनिटं असताना आपण पुन्हा चौथी मॅचला सुरुवात करणार आहोत. येस सचिन, 1:50 मिनिटांनी कॅप 1:50 वापसी करेंगे हम. कम टू द चौथ्या मला सुरुवातीला याची दक्षता घ्या. त्या हे मॅच संपते तसेच प्रार्थनेचा वेळ आहे. प्रार्थनेला वेळ दिल्यानंतर आपण कंबाईन करूया. चांगला जबरदस्त असा 16 आणि सर्व निश्चित मी आवर्जून उल्लेख केलेल्या 24x7 ज्यांची ओळख मग कोणते अध्यापन शैक्षणिक असो क्रिकेट असो जीव तोड प्रेम असलेले आमचे मनोहरजी पटेल आणि त्यांना साथ देताना हनीफजी पटेल संपूर्ण आझाद आणि खेरणे गाव लहानापासून मोठ्यापर्यंत दिलेले साथ. नजारा पर्व 2 झकास
खूबसूरत प्रीमियर लीग खेळणे प्रीमियर लीग 2025 का हे सुंदर असं आयोजन. आता फक्त 9 धावांची आवश्यकता, चेंडू तब्बल 12. मॅच गेले पण बनवतात गोलंदाज, असं नाही की मॅच बनल्या नाहीत, बनलेले आम्ही पाहिल्यात, परंतु बनवायचं तर सट्टीक लाईन विकेट. असं केलं ना तर काहीच जमणार नाही. एक वर शिल्लक ठेवून मॅच घेऊन जाईल. नो बॉल, फ्री हिट. 1 धाव मिळेल, चेंडू तेवढेच. आता 12 मध्ये 8, 12 गेंदे 8 रन. पॉइंट खडं केले, एक झेल टिपला होता पण झेलला मात्र पाणी फिरवले मी म्हणेन. काय कॅच पकडली होती. बॅकफुट गेला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ऑफ द पॉइंट आणि चेंडू जातो सरळ. नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल आणि या 4 म्हणजे 5 धावा. काय संयम ठेवलाय अखेरकार षटकारांची आतिषबाजी. 25 वर्षाचा जवळजवळ 24, 23, 25 वर्ष तेव्हा तर धुमाकूळ घ्यायचा, परंतु जसा एक्सपिरियन्स आला त्याने षटकारांना थोडंसं दूर ठेवलंय. पहिले प्राधान्य दिलंय विजयाला, टीमच्या विजयाला. 4 रन, 5 धावा मिळतील. आता जिंकण्यासाठी फक्त न फक्त 3 धावा. बॉल तेवढेच. फ्री हिटची संधी अजून आहे. फ्री हिटने चेंडूला मात्र फेकून देईल काय आणि MS धोनीच्या अंदाजाने मॅचला फिनिश करेल. डम खासियत आहे डमची, षटकारांची आतिषबाजी, षटकारांचा बादशाह आहे. षटकारासाठी 2000 अनिप पटेल, अनिपजी पटेल यांच्याकडून मुन्नाफसाठी जर षटकाराने मॅच फिनिश रोख रुपये 2000 कॅश. दबा धरून होतो आणखीन वाईट. फ्री हिट अजून आहे. फक्त 1 धाव, 2 धावा दूर. 46, 2 धावांची आवश्यकता. नीट ओनली 2 रन इन 12 बॉल. एकही बॉल टाकलेला नाहीये. ओ लिंबू फिरवण्याचा प्रयत्न. मनकटिंग विकेट, परंतु आता रनआउट विकेट दिली जाते. थोडासा बदल केला आंतरराष्ट्रीय नियमामध्ये. फटका गेला, स्क्वेअर लेगच्या हातात जाईल का, परंतु फुटबॉल प्रमाणे चेंडूला गोलंदाजाच्या हातात देताना डायरेक्ट हिट. संधी केली होती, निर्माण झाली होती, पण डायरेक्ट हिट न नेम चुकला. पहिला बॉल दिले तर धाव घेतली नाही षटकारानं आणि आपल्या मित्राने जे 2000 कॅश आपल्यासाठी लावलेत ते पटकावण्याचा प्रयत्न मात्र करतोय. धम मुन्नाफ ठोकलाय फटका, परंतु सरळ घोषांकी क्षेत्र मॅच संपवली. 10 चेंडू शिल्लक, 10 चेंडू शिल्लक आणि तब्बल 9 गडी राखून हा विजय. अदनान पटेल गोस टू द प्लेयर ऑफ द मॅच. 6 चेंडू 13 धावा. चला 1:50 आपण कमबॅक करणार आहोत. सुरुवात टायटन्स आणि वॉरियर्स ही मॅच